कल्याण मुरबाड मार्गावर झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाल्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला दिसत नाही. टिटवाळा पोलीस ठाण्यात इको टॅक्सी चालक आणि सिमेंट मिक्सर ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी अवैध वाहतूक अजूनही सुरूच असल्याचं चित्र आहे. या अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शोक व्यक्त केला. मात्र दुसऱ्याच दिवशी त्याच मार्गावर नियम धाब्यावर बसवून प्रवासी वाहतूक सुरू असल्याचं समोर आलंय. 5+1 आसन क्षमता असलेल्या इको वाहनात 10 ते 11 प्रवासी प्रवास करताना दिसत असून प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची टीका होते. कल्याण स्टेशन परिसरातून मुरबाड, मानपाडा, मलंगड रोड, भिवंडी आणि पडगा भागात हीच परिस्थिती कायम आहे. रायते पुलावर झालेल्या अपघातात इको टॅक्सी आणि सिमेंट मिक्सर ट्रकच्या धडकेत 11 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही ना प्रशासन जागे झाले ना वाहन चालकांनी धडा घेतल्याचं दिसत आहे. टॅक्सी चालकांनीही प्रशासनावर जबाबदारी ढकलली असून अधिक प्रवासी घेतल्यास कारवाई का होत नाही, वाहतूक पोलिसांचे नियंत्रण कुठे आहे असा सवाल उपस्थित केला आहे. वाढती महागाई, सीएनजी दरवाढ आणि देखभाल खर्च यामुळे कमी प्रवाशांमध्ये व्यवसाय परवडत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही नागरिकांना आवाहन केलं आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणाऱ्या वाहनांमधून प्रवास टाळावा आणि सुरक्षित नियमबद्ध प्रवासाला प्राधान्य द्यावे असे त्यांनी स्पष्ट केले. तरी प्रश्न कायम आहे, आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार आणि नागरिकांचे जीव असेच धोक्यात राहणार का? कल्याण मुरबाड मार्गावरील ही परिस्थिती सध्या गंभीर चिंतेचा विषय ठरते. द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, कल्याण.